शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व असं आहे की धर्मात कसं जगावं तर शिवाजी महाराजासारखं, आणि कुटुंबात कसं जगावं तर शिवाजी महाराजासारखं. कुटुंब आणि समाज, आणि कुटुंब आणि समाजाबरोबर धर्म याची चाकोरीबद्ध जीवन, या स्त्री गोष्टीचा समन्वय ज्या जीवनामध्ये आला ते जीवन म्हणजे शिवाजी महाराज आहेत. या प्रत्येक पैलूला आपल्याला विस्तारित करता येईल, पण जास्त विस्तार करत नाही. एक उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजांची या काळाला गरज काय आहे, तेवढा एक विचार सांगून जातो मंडळी. काय झालं, शिवाजी महाराजाची आई तुमच्या जवळची आहे, तुमच्या जिल्ह्यातली आहे, बरोबर ना? नाही, तुमचा जिल्हा नाही वाटतं त्याला, पण जवळचेच आहे. सिंदखेड राजा म्हणजे जवळ आहे, या भागातली. मुळात वेरूळ हे त्यांचं पूर्वजांचं गावाचे, जाधवांचं, याच्यातली आहे. हो, नाही, लखुजी जाधव या अंगानं म्हणतो मी, जिजाऊच्या माहेरकडून सांगतो. आणि भोसले यांचं आराध्य दैवत सुद्धा वेरूळ आहे. म्हणून जिजाऊ, लग्न झालं जिजाऊचं, पण जिजाऊला माहेराचं सुख नाही मिळालं. का नाही मिळालं त्याची मीमांसा करत नाही. जिजाऊचं पहिलं बाळंतपण हे शिवनेरीवर झालं. शिवाजी महाराज जन्माला आले. शिवाजी महाराजाचं लहान आणि लहानाचे मोठे शिवाजी महाराज कुठं झाले, बरेच पैकी मोठे शिवनेरीवर झाले. त्यात एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज लहान होते आणि जिजाऊ सोंगट्या खेळत होत्या त्यांच्यासोबत. महाराज आपले जे जुने खेळ होते ना, त्यात शारीरिक आणि बौद्धिक विकास करणारे खेळ होते. सध्याच्या खेळामध्ये फक्त बोटाचा व्यायाम आणि डोळ्याचा नासोड आहे. आता जुने खेळ कसे होते, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास खेळ करणारे होते. तुम्ही पहा, तुम्हाला काही खेळ सांगतो मंडळी, तुम्ही काही मंडळी खेळलाही असाल. 4-5 झाडं पाहायची, एवढं लाकूड घ्यायचं, एक गोल रिंगण करायचं, पायाखालून ते लाकूड फेकायचं आणि सगळ्यांनी पटपट झाडावर चढायचं. खेळ खेळले का तुम्ही? काय नाव आहे याचं? सुरपारंब्या. या खेळानं माणसाच्या अंगात चापल्य येतं, चापल्य, चपळता येते. म्हणून वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे म्हणतात. महाराज आम्ही ऐकलं नाही, पण ऐकणाऱ्यांचं ऐकलं. माधव महाराज मगर म्हणायचे, माणसानं जाड असावं पण जड नसावं. ते काय म्हणायचे, माणसानं जाड असावं पण जड नसावं. काय काय माणसं जाड नाहीत पण भलते जड आहेत, जागच्या हालतच नाही. माणसाच्या अंगात चपळता येण्याकरता कोणता खेळ? सुरपारंब्या. अजून पहा, खिपरीवर खिपरी ठेवायची आणि दगडाने ती उडवायची. रगोरच्या लगोरी म्हणतात त्याला, त्यानं निशाणा पक्का होतो. अजून खेळ पहा, कबड्डी 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 कबड्डी. तुम्हाला हाताने वाजवायचं, मला तोंडाने म्हणायचं. फरक आहे याच्यात, फरक आहे याच्यात. हा खेळ होता कबड्डी. यानं काय होतं, फुफ्फुसाचा व्यायाम होतो, फुफ्फुसाचा. अशी खेळ. अजून एक खेळ आहे बघा, तुमच्याकडे खेळतात का नाही मला माहित नाही, पण आम्ही लहानपणी खेळलो. ज्याच्या हातात पडेल त्यानं चेंडू घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा. काय? धप्पा कुट्टी. महाराज याही खेळाचा लय फायदा बरं बापू. हा खेळ ज्यांनी ज्यांनी खेळला त्याला लग्न झाल्यावर बायकोनं बेलनं फेकून मारू द्या, तांब्या फेकून मारू द्या, सहन करण्याची ताकद येते महाराज. असा आहे खेळाचा फायदा. अशा अनेक प्रकारचे खेळ आपल्याकडे जुन्या काळात होते. त्यात सोंगट्याचा खेळ, यानं बुद्धीत तल्लख होते, बुद्धी चपळ होते, असा खेळ. जिजाऊ एका दिवशी सोंगट्या खेळत होत्या, शिवबाची बुद्धी तल्लख करत होत्या. एके दिवशी जिजाऊ शोभाला म्हटल्या, शोभा आपण रोज जसं खेळतो तसं नाही खेळायचं. मग कसं खेळायचं हो साहेब? ऐका शोभा, आज आम्ही जर जिंकलो तर आम्ही म्हणेल ते तुम्हाला ऐकावं लागेल, आणि तुम्ही जर जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते आम्ही ऐकणार. ठरलं? ठरलं. अर्थात शोभा जिजाऊ सोंगट्या खेळले, जिजाऊ जिंकल्या. ऐकण्यासारखी घटना आहे. शोभा पुढे गेले आणि जिजाऊला म्हणले, अहो साहेब आम्ही हरलो, सांगा आम्ही काय करायचं. तुमच्या माझी आई जर असती तर एवढीच म्हणली असती, म्हातारपणी सांभाळशील ना. माऊली काय म्हणली असती आपली आई, म्हातारपणी सांभाळशील ना. पण ती जिजाऊ होती. जिजाऊनं शोभाला कडेवर घेतलं. आजही शिवनेरीवर ती खोली साक्ष आहे की ज्या ठिकाणी
शिवाजी महाराजाचा जन्म झाला ती खोली दाखवली जाते. त्या खिडकीत जिजाऊ उभ्या राहिल्या आणि शोभाला सांगितलं, शोभा आम्ही जिंकलो ना? हो आऊसाहेब. आम्ही म्हणेल ते तुम्ही ऐकणार ना? नक्कीच आहे साहेब. समोर तुम्हाला काय दिसतंय? म्हणे आऊसाहेब आम्हाला पूर्ण जुन्नर शहर दिसतंय. अजून काय दिसतंय? त्याच्यातला भुईकोट वाडा दिसतोय. शोभा अजून काय दिसतंय? आऊसाहेब आम्हाला त्या वाड्यावरचं हिरवं निशाण दिसतंय. मग ऐका शोभा, आम्ही जिंकलो, आम्ही म्हणेल ते तुम्हाला ऐकायचं असेल आणि आम्हाला काही द्यायचं असेल तर एकच द्या, त्या हिरव्याचं आम्हाला भगवं करून द्या, बाकी आम्हाला तुमच्याकडून काय पाहिजे. आणि पूर्ण आयुष्य तो राजा त्या हिरव्याचं भगवं करण्याकरता जगला. तो छत्रपती शिवाजी महाराज ध्यानात ठेवा. पण आज तरुणाला ह्या प्रेरणेची गरज आहे. ह्या वक्तव्यातून कोण्या समाजामध्ये दुफळी पसरवणं हा माझा उद्देश नाहीये, पण माझ्या स्वधर्माचा स्वाभिमान जागा करणं हा माझा उद्देश आहे. कोण्या समाजाची दुफळी नाही निर्माण करायची, आम्हाला नाही निर्माण करायची. एका छत्रातले आम्ही सर्व एक आहोत, ही भावना आमची पण आहे. पण आमच्या देशात राहून जर आमच्या देशाचे गोडवे गायले जात नसतील तर आम्ही त्यांना आमच्या देशात का ठेवावं? माझ्या गुरुजीचं वाक्य सांगू, शब्द जरा खालचे आहेत, तात्यांचे वाक्य आहेत. तुम्ही आले ना आमच्या गावात हागून गेले, आम्हाला काही म्हणायचं नाही. तुम्ही आले ना आमच्या गल्लीत हागायला लागले तरी आम्ही दुर्लक्ष करू. तुम्ही जेव्हा आमच्या घरात हागू लागले तरी आम्ही बोलायचं नाही. हे कोणी सांगितलं? विठ्ठला विठ्ठला. धर्म रक्षति रक्षिता, हा शास्त्र म्हणतं. आम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म आमचं रक्षण करील. आणि हा धर्म जर जागवायचा ठरला, मातृधर्म काय असतो, पितृधर्म काय असतो, देशधर्म काय असतो, राष्ट्रधर्म काय असतो, हे जर समन्वयानं एका व्यक्तिमत्वामध्ये जर पाहायचं असेल तर आज छत्रपती शिवाजी महाराज या नायकाशिवाय पर्याय नाहीये, हे ध्यानात ठेवा. आणि असं निमित्त तुम्ही शोधून या ठिकाणी या गोड उत्सवाचं आयोजन केलं. त्याबद्दल आयोजकांना, संयोजकांना, दातृत्ववान मंडळीला शतशः नमन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज चिंतनात आपण जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे, की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपलं निश्चिंत जीवन आणि निर्भय जीवन याचं सूत्र तुम्हाला आम्हाला सांगितलं. ऐका मंडळी, तुकाराम महाराजाचं जीवन आणि आमचं जीवन थोडं तुलनात्मक पाहायचं ठरलं तर माणसाला जगायला लागणारं सगळं आमच्याकडे आहे तरी आम्ही दुःखी आहोत, आणि जगायला लागणारं काहीच नाही तुकाराम महाराजाकडे तरी ते सुखी आहेत. याचं सूत्र काय? माणसाला जगायला काय काय लागतं? मोजा. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. अरे दोन जास्त झाले आपल्याकडं. आता सध्या हे सुद्धा जीवनाच्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत. मला वाटतं काही दिवसानं राशन कार्डवर डाळीच्या ऐवजी रिचार्जचे कार्ड येतात का काय कोणास ठाऊक, अशी स्थिती झालेली. चला, अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टीचा विचार करू. माणसाला जगायला अन्न लागतं, जगायला निवारा लागतो, जगायला वस्त्र लागतं. हे आमच्याकडे आहे का नाही? भरपूर आहे. किती अन्न आहे? 2 वर्ष जरी पिकलं नाही तरी आम्ही आता उपाशी मारणार नाही, एवढं धान्य आमच्या घरामध्ये आहे. फर्टिलायझर आणि दळणवळणाच्या क्रांतीने अन्नाची क्रांती आगळी वेगळी केली. आपल्या जीवनात अन्नाची मुबलकता भरपूर आहे, खूप आहे. तुकाराम महाराजाच्या जीवनात जर पाहायचं ठरलं तर तुकाराम महाराजाच्या जीवनात अन्नाची मुबलकता नाहीये. स्त्री एकी अन्न करिता मेली. तुकाराम महाराजाची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. म्हणजे अन्नाचा त्यांच्या घरात काय आहे? तुटवडा आहे. जगायला लागणारं अन्न त्यांच्याकडे नाही. कारण तुकाराम महाराजाची बायको अन्ना वाचून मेली. आपल्याकडे अन्नाची किती मुबलकता आहे मला सांगा. तुमच्या या पंचक्रोशीमध्ये या 20 वर्षात कोणाची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील, पण खायला न मिळाल्यामुळे मेली का? नाही. म्हणजे अन्न आहे, तुकाराम महाराजाकडे नाही. निवारा, वस्त्र नंतर ठेवतो, निवारा. महाराज तुकाराम महाराजाचं एकच घर, आणि ते कसं? अक्षयी साचार केले सायासानी घर, एरंडाशी हार तुझा भार न साहती. असलं घर आम्हाला घर आहे की नाही? ठीक आहे, कोणाला बंगला आहे, कोणाला इंदिरा आवास आहे, कोणाला काय, पण घर आहे. म्हणजे आम्हाला आहे, त्यांना नाही. निवारा. वस्त्राच्या बाबतीत करा. तुकाराम महाराजाच्या बायकोला एकच साडी होती मंडळी.
मैपती बाबांनी लिहिलेलं चरित्र कधीतरी उघडून पहा, डोळे उघडून वाचा. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या बायकोला एक साडी होती. आईसाहेब तीच साडी धुवायच्या आणि तीच वाळून परत नेसायच्या. आता आपल्याकडे पहा, त्यांच्याकडे कपड्याचा तुटवडा आहे, आपल्याकडे कपड्याला काय कमी. जुन्या काळात 3 माणसात 3 भावात 1 शर्ट असायचा म्हणतात जुनी मंडळी सांगतात. 3 भावात 1 शर्ट. आणि आपले शर्ट आता आपणच मोजा. आणि ह्यांचं गणित न केलेलं बरं. कपड्याच्या बाबतीत ह्यांचं गणित न केलेलं बरं. खरं सांगा मावशो, कपाट उघडलं की अंगावर पडतात का नाही साड्या? खोटं नाही बोलायचं देवाच्या दारात. कपाट उघडलं की साड्या काय पडतात? अंगावर पडतात. काय काय बायाजवळ कपाट नाहीत, असे संदूक आहेत. एकदा साडी काढायला संदूक उघडला पुन्हा कोंडात लागत नाही. ह्या झाकणावर बसत्या तवा कोंडा लागतो. एवढ्या साड्या आहेत महाराज, एवढ्या साड्या. म्हणजे ह्यांच्याकडे एवढ्या साड्या आहेत. ऐकलं का? ह्यांच्याकडे एवढ्या साड्या आहेत. ह्या जर गेल्या कुठं कुठं पंढरपूरच्या वारीला होत तसं नका म्हणून. पंढरपूरच्या वारीला जर गेल्या तर 17 दिवसात 36 साड्या बदलतील. एवढ्या साड्या. म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, निवार आहे, जगायला लागणार सगळं आमच्याकडे. आणि तुकाराम महाराजाकडे काहीच नाही. पण आमची थोबाड फोडिली गोवरी तैशी दिशे तोंडावरी. आणि तुकाराम महाराजाचं जीवन आनंदाचे डोळे आनंदाचे डोळे आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदाचे डोळे आनंद आनंदाचे डोळे आनंदाची अंग आनंदाची अंग आनंद आनंदाचे डोळे आनंद आनंदाचे डोळे आनंद महाराज किती आनंदी जीवन. तुम्हाला प्रमाणाची साखळी सांगतो. महाराजाला झोपायला गादी कोणती आहे? सुखाचे शेजारी पौडईन. झोपायला गादी सुखाची. काय लोकाला गाद्या सुखाच्या आहेत पण झोपा कुठं सुखाच्या आहेत? गाद्या सुखाच्या आहेत. लय भारी भारी गाद्या. त्या नाशिककडे गेलो, इतकं अंग दुखायला लागलं. म्हणलं बाबा आज कीर्तन होईल असं मला वाटत नाही. ते महाराज आमच्या गादीवर फक्त अर्धा तास झोपा, मोकळच करतो. गादीवर झोपलो महाराज. आणि झोपल्याबरोबर पाठीमागून एक लाटणं आलं. आणि ह्या मानाच्या दोरापासून तो कमरापर्यंत ते मशाज करायचं. बरं जिथं जास्त दुखतं तिथं जोऱ्यात दाबायचं. अशी गादी. म्हणलो गादी कितीची? म्हणे 2.5 लाखाची गादी. कीर्तन झाल्यावर पुन्हा एक गादी टाकली त्यांनी. महाराज आता ह्या गादीवर झोपा म्हणले. ही गादी काय? म्हणजे एअर कंडिशन गादी. उन्हाळ्यात गार पडती, हिवाळ्यात गरम, पावसाळ्यात काय मी जाऊन पाहिलेलं नाही. अशी गादी 2-2 लाखाच्या गादी. शेज सुखाची पण वर झोप सुखाची नाही. नुसती प्रमाण आहे का फक्त मंडळी? शेज सुखाची, सुखाचे शेजारी पौडईन, त्याच्यावर झोप सुखाची, सुखे मी निजोगा. महाराज झोप झाली हो, आंघोळ करायची असेल ना हो, आंघोळीला पाणी आनंदाचा डोह. म्हणजे आंघोळीला पाणी कोणतं? आनंदाचं. महाराज आंघोळ झाली, कपडे घालायचे असतील ना हो, म्हणे कपडे कोणते? सर्व सुखाले आलो. घालायला कपडे सुखायचे. महाराज कपडे घाले, काय खायचं असेल ना, मग खायला काय? तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि ते लाडू किती? वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे पंक्तीला येणारे पदार्थ 2 प्रकारचे असतात. काय काय पदार्थ फक्त तोंड खवळतात आणि निघून जातात, पुन्हा येतच नाही. काय काय पदार्थ असे असतात, अण्णा म्हणायचे किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. आणि काय काय पदार्थ असे असतात, आता मागुता येईल फेरा हे तो न घडे यान ग. किती लाडू खायला आनंदाचे, ढेकर येईपर्यंत. महाराज तुम्हाला ढेकर कोणता? प्रमाण ऐका, जीव वळून टाकावा असं आहे. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे. ऐका प्रमाण. झोपायला शेज
सुखाची, वर झोप सुखाची, उठल्यावर आंघोळीला पाणी आनंदाचं, घालायला कपडे सुखाचे, खायला लाडू आनंदाचे आणि ढेकरही आनंदाचे. एवढं समाधानी जीवन आमचं विचारूच नका. वैतागून गेले जीवन, सगळे कंटाळले महाराज, वैतागले, कोणी सुखी नाही. वाईट वाटेल तुम्हाला पण वस्तुस्थिती आहे, माझ्या समोर बसलेल्या 90% लोकाला घरात राहायची इच्छाच राहिलेली नाही. तुम्ही असं बघू नका माझ्याकडं. एरवी मी 99 म्हणत असतो, पण गले बोरगाव असल्यामुळे मी 90 वर भागवलंय. कठीण आहे, वैतागून गेले महाराज. पटवून देऊ का? ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा बरं. बाबा बाबा, या गावात एवढे ब्रह्मचारी. कृष्णा महाराज, एवढे ब्रह्मचारी आळंदीत भेटणार आजकाल. भैया तुमचं नाव काय झालं का? तुझं नाव काय झालं का? तुझं झालं काय? कोणी माझ्या पार्टीचं आहे का नाही कोणी येतो? नाव काय? कृष्णा झालं का? नाही. ह्यांचे झाले का सगळ्यांचे? काय माहित, म्हणजे दिसा अंदाज येत नाही का? अंदाज कसा घ्यायचा ते सांगतो तुम्हाला. एक मला महाराज, या बाईचं लग्न झालं ओळखता येतं गळ्यामध्ये काळा मणी, पण ह्या माणसाचं लग्न झालं कसं ओळखायचं? मला लय सोपं. गळ्यात काळा मणी दिसला की समजायचं बाईचं लग्न झालं, आणि चेहरा काळवंडलेला दिसला की समजायचं याचं लग्न झालं. एवढं सोपं आहे. कृष्णा, लग्न झाले का यांचं? हातवर केला काही नाही? का केला नाही सांगू? वेळ गेली नाही म्हणून सावध करतोय. का हातवर केला नाही? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच राहिली नाही. वेळ गेली नाही म्हणून सावध केलं. माझ्या गाडी जागा आहे, ती गाडी लावलेली आहे बघा. कंटाळा, दुःखी आहे, अति दुःखी आहे. संसारी झालो अति दुःखे दुःखी, तुकोबाराय म्हणतात. तुकाराम महाराज मात्र याच संसारात सुखी, दारिद्र्य असून सुखी. आम्ही याच संसारात दुःखी आणि संपन्न असून दुःखी. त्याचं कारण काय? सूत्र काय? त्याचं एकच सूत्र आहे मंडळी. या अभंगाच्या दृष्टीने विचारात घ्यायचं ठरलं तर, आम्ही सुख असून, सगळ्यास भौतिकता उपलब्ध असून आम्ही सुखी का नाही? त्याचं एक कारण आहे, आम्हाला जे मिळाले ते टिकल का नाही याची भीती आहे, आणि जे मिळालं नाही ते मिळेल की नाही याची चिंता आहे. जे मिळाले त्याची काय भीती, आणि जे अजून मिळालं नाही त्याची काय चिंता आहे. मला राजकीय बोलायला नाही आवडत. सरकार आलं टिकल का नाही याची काय आहे भीती आहे. हो, आणि 24ला येईल की नाही याची चिंता आहे. मग जीवाला प्राप्त भोगाची भीती आहे आणि अप्राप्त भोगाची चिंता आहे. भीती आणि चिंता या दोन विकारांनी आमचं स्वर्गमय जीवन नरकमय बनवलंय. ध्यानात ठेवा. हे जोपर्यंत आमच्या जीवनातून जाणार नाहीत ना, तोपर्यंत आम्ही किती संपन्न झालो ना तर सुखी होणार नाही. आम्हाला सुखानुभूती भोगायला मिळणार नाही. याला उदाहरण लय गोड आहे. उदाहरण काय? एका गावात एक पाण्याची विहीर होती, प्यायची विहीर. पाणी एवढं गोड आणि मधुर होतं, सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचं, सगळं गाव. पण एके दिवशी त्या गावात 2 कुत्र्याचे भांडणं लागले. दोन्ही कुत्रे 4 पायाचेच होते. 2 कुत्र्याचे भांडण लागले, आणि भांडत भांडत ते दोन्ही कुत्रे विहिरीत पडले. कोण्या विहिरीत? प्यायच्या पाण्याच्या विहिरीत पडले. दोन्ही कुत्रे पडले. दोन्ही कुत्रे पडले, मेले, सडले. पाण्याचा घाण वास यायला लागला. सगळं गाव चिंतातूर सरपंचाकडे गेले. सरपंच, पाणी पिण्याचा एकच स्रोत, एक विहीर आहे, त्याचा घाण वास यायला लागलाय, काहीतरी उपाययोजना करा. सरपंचाने ग्रामसभा भरवली. काय केलं पाहिजे? विहिरीचं पाणी लय घाण झालं, वास येतो याचा, काय केलं पाहिजे? तेवढ्यात म्हणलं, सरपंच मी बोलू का? काय केलं पाहिजे? म्हणजे त्या विहिरीत आत्तर टाकलं पाहिजे. म्हणजे काय? आत्तर टाकल्यावर घाण वास येतच नाही. कशावर? मज बघा ना, म्हणे 8-8 दिवस आंघोळ करत नाही. माझ्याकडे बघू नका, मी त्याचं सांगायला लागू. माझ्याकडे काय बघता तुम्ही यायचं? सगळं कशावर? आंघोळ करायची नाही, काय नाही, ते स्प्रे मारली, झाले फ्रेश.
असं काय म्हणले, जा अत्तर आणले. लगेच संभाजीनगरला पाठवलं, अत्तर आणले. हिना काय, खस काय, फिरदोस काय, जन्नते फिरदोस काय, खस काय, चमेली, सगळे अत्तर आणले. लेकिन अभी तो फॉक चल रहा है, अभी तो फॉक चल रहा है. हे अत्तर आणले, कशात टाकले, त्या विहिरीत टाकले. 4-2 दिवस बरं वाटलं, पुन्हा घाण वास यायला लागला. पुन्हा ग्रामसभा भरवली, काय केलं पाहिजे. एक म्हणला सरपंच, त्या दिवशी माझ्या लक्षात आलं होतं की अत्तरानं काही होणार नाही. आणि मग बोलला का नाही, त्यानं तोंड काढलं, आपण खुपशीत नसतो म्हणजे तोंड, त्याचं आपलं पटत नाही, कुठं भांडण्याचं मूळ करून घ्या. तुझं काय मत आहे म्हणे, आपल्या गावाच्या पाण्याला शाप लागलाय म्हणले, पवित्र तीर्थाचं पाणी आणून टाकलं पाहिजे. लगेच पाठवलं पुण्याला, आळंदीला इंद्रायणीचं पाणी आणायला, पंढरपूरहून चंद्रभागेचं, अयोध्येवरून शरयूचं, काशीवरून गंगेचं, सर्व पवित्र तीर्थाचं पाणी आणून टाकलं तरी वाद जाईना. तेवढ्यात एक जण म्हटला, सरपंच एक केलं पाहिजे म्हणजे, या विहिरीच्या भोवती नामचिंतन केलं पाहिजे. जळतील पापे जन्मांतरे, पाणी काय म्हटले. आणि मग काय, विहिरी भोवती 3 दिवस जप केला तरी पाण्याचा वाद जाईना. तेवढ्यात एक भागवताचार्य म्हटले, तर भागवत केलं पाहिजे म्हणले. कारण का, धुंदुकारी सारखा पापी पवित्र होतो तर पाणी काय चीज आहे म्हणले. तिथं भागवतही केलं तरी वास काही जाईना. चिंतेत गा. आणि योगायोगानं त्या गावात मला जाण्याचा योग आला. असं बऱ्याच गावात आम्हाला जावं लागत. सरपंचाचा चेहरा पडला. सरपंच काय झालं, काय सांगा महाराज, पाणी पिण्याची एकच विहीर आणि त्याचाही असा घाण वास येतो. त्याने काय उपाय, सगळ्या उपाययोजना सांगितल्या. म्हणलं मग येतो कशामुळे वास, काय ना म्हणे महाराज, गेल्या महिन्यात 2 कुत्र्याचे भांडणं लागले, पडले, मेले, सडले म्हणे. म्हणजे ते काढले का म्हणे, नाही. मग त्या बापानं ठेवलं का म्हणे पाण्याचा वास जाण्याचं, काढ म्हणलं ते आधी. मग ते 2 सडके कुत्रे बाहेर काढून फेकले. आता अत्तर टाकावं लागलं नाही, ना पाणी टाकावं लागलं नाही पवित्र तीर्थाचं, ना कथा करावी लागली, ना नामचिंतन करावं लागलं. पाणी आपोआप स्वच्छ झालं. दृष्टांत संपला. आता ऐका, तसं आपल्या हृदयरूपी विहिरीमध्ये 2 सडके कुत्रे पडले, चिंता आणि भीती नावाचे. आपण ते काढत नाही, बंगला बांध, काडी घे, गुंठे घे, लफडे कर, याफड्या कर. महाराज, या हृदयरूपी विहिरीतले जोपर्यंत 2 कुत्रे बाहेर निघणार नाही, आपण किती मोठे झालो तर सुखी बनणार नाही. ध्यानात ठेवा, होणार नाही. पण सगळ्यात आधी आपलं हृदय नीट झालं पाहिजे. एक सिद्धांत मांडून जातो ना, अभंगात प्रवेश करतो महाराज. काय, परिस्थितीने सुखी होणं आणि विचारानं सुखी होणं. शब्द काय काय, परिस्थितीने सुखी होणं आणि विचारानं सुखी होणं, याच्यातलं फरक तुम्हाला सांगतो. परिस्थितीने जे सुखी होणं असतं त्याला फार मर्यादा असतात. आम्ही ज्यांच्या सहवासात भजन सेवा केली, असे वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे यांच्या सहवासातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. परिस्थितीचं समाधान फार थोकडं असतं. कसं असतं, कल्पना करा, मला गरम व्हायला लागलं, कल्पना करा, फॅन लावा, फॅन लावा. लावला फॅन, पडला बंद. काय झालं म्हणे, लाईट गेली. परिस्थितीवर परिस्थितीने मात केली, लाईट गेली. जनरेटर लावा. जनरेटर लावला, पुन्हा बंद पडला. म्हणे काय झालं, डिझेल संपलं. डिझेल आणा. डिझेल आणायला गेले, माणसं परत आले का म्हणे आज संप आहे, डिझेलच भेटलं नाही. परिस्थितीच्या परिवर्तनाला काय मर्यादा आहे. माणूस बदलायला जातो, पण कुठंतरी परिस्थितीला थांबावं लागतं, हात टेकावे लागतात. महाराज, एक आहे, माणूस परिस्थिती बदलत असताना हे घर नाही आवडलं तर दुसरं घर घेतो, बदलायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी परिस्थिती एवढी अडचणीची असते, माणसाला घर बदलता येतं, मित्र बदलता येतात, कपडे बदलता येतात, जेवण बदलता येतं, बायको, पती. या माता मौल्यांचं एक लय गोड एक वाक्य आहे. ती म्हणते, बाई नशिबी पडलं धोड आणि हसून करावं गोड. परिस्थितीला मर्यादा आहेत. आणि परिस्थितीचं असं असतं मंडळी, जेव्हा उपकरण नसतं ना तेव्हा तेवढा त्रास होत नाही, तेवढा त्रास होतो जेव्हा उपकरण काम करत नाही तेव्हा.
सायकोलॉजी, मानसशास्त्र. उदाहरण देऊ का याला? उदाहरण असं आहे, फोन लागलाच नाही तर त्रास होत नाही, पण लागून जर उचलला नाही लय त्रास होतो. लागलाच नाही तेवढा त्रास होत नाही, पण लागून कोणी उचलला नाही त्याचा काय होतो? त्रास होतो. म्हणून परिस्थितीचं समाधान याला फार मर्यादा आहे, पण मनाचं समाधान याला मर्यादा नाही. गुरुवर्य बोधे बाबाचा प्रसंग सांगत होतो. श्री क्षेत्र पंढरपूर, एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. नागपूरकर मठ तो यशवंत भुवन, 30 बाय 60चा, 2.5 फुटाच्या भिंती, एकही खिडकी नाही. त्या सगळ्या मठाला एकच दरवाजा. ढोक महाराजाचं कीर्तन, 3 मजले खचाखच भरलेले. लोक गर्दी करू लागले म्हणून दरवाजाही लावलेला. अशी गरमी, आणि या 3 मजल्यामध्ये फक्त एकच फॅन होता ढोक महाराजाच्या डोक्यावर, आणि तोही विलंबित चौताला चालायचा. ती बी विलंबित चौतालाच्या मात्रा मोजित होता. फॅन एवढा जुना होता, त्या फॅनकडे पाहिलं की कैलास महाराज, मला वाटायचं बाजीराव मस्तानीचा महारातला काढला आणि इथंच लावला का काय, एवढा जुना. गरम व्हायला लागले. म्हणलं बाबा गरम होतंय, टेबल फॅन आणायचा. स्वार्थ माझा असा होता की बाबाला आलो आपलं भागन. परमार्थातला हा स्वार्थ, परार्थातला स्वार्थ. म्हणजे बाबा करतो फॅन येईल, त्यात आपलं काय होईल? भागून जाईल. म्हणजे बाबा गरम नाही होत. बाबा किती गरम होतंय. बाबाने एक वाक्य वापरलं, म्हणजे उमेश बुवा, आईच्या गर्भात ह्याच्यापेक्षा जास्त गरम झालेलं आहे, बसा गप. संपलं. ह्याला विचाराचं समाधान म्हणतात. विचाराचं समाधान हे टिकाऊ आहे, परिस्थितीचं समाधान हे टिकाऊ नाहीये. पण माणसानं विचाराची उंची वाढली पाहिजे, विचार शुद्धी केली पाहिजे. याला उदाहरण माझ्या जीवनातलं अजून एक सांगतो. घटना गेल्या वर्षीची. माझं नागपूरला कीर्तन, दुसऱ्या दिवशी मुंबईला, ठाण्याला कीर्तन, दादरला. आणि म्हणून त्या नागपूरच्या लोकांनी विमानाचं तिकीट करून दिलं मला, नागपूर ते मुंबई. विमानानं फिरतो म्हणजे लय मोठा असं काही नाही महाराज, म्हणजे 4 व्हीलरच्या खर्चापेक्षा स्वस्त पडतं विमान. म्हणून विमानाचं तिकीट. आणि नाशिकचे खासदार हेमंतजी गोडसे, त्यांच्या जवळच्या मंडळीने मला फोन केला. म्हणे महाराज, खासदार साहेबाच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे, तेवढं कीर्तन कराल का तुम्ही? म्हणलं नाही हो, आता माझं विमानाचं तिकीट झाले, नागपूरवरून मला मुंबईला जायचंय, शक्य होणार नाही. ते महाराज आपण एक केलं तर, मुंबईचं कीर्तन कधी आहे? म्हणजे रात्री आहे. मग हे करा ना, फ्लाईटचं तिकीट आपण कॅन्सल करू, तुम्ही फक्त ट्रेनमध्ये बसा, सकाळी नाशिकला उतरा, 10 ते 12 कीर्तन करा. कीर्तन झालं की तुम्हाला आम्ही मुंबईला नेऊन सोडतो, मग काय हरकत आहे. म्हणलं चला, तुमची इच्छा आहे तेवढा त्रास आम्ही घेऊ. ठरल्याप्रमाणे नाशिकमध्ये उतरलो. त्यांच्या आईच्या वर्षादाचं कीर्तन केलं. पुढं खासदार साहेब यांनी विचारलं, पुढं काय महाराज? म्हणलं मुंबईला जायचंय. खासदार साहेबांनी त्यांच्या ड्रायव्हरला बोलवलं, हे इकडे आपली गाडी घेऊन ये म्हणले. आणि त्या खासदाराची 1.5 कोटीची गाडी, किती 1.5 कोटीची गाडी अशी पुढे आली. काळी डस गाडी ती, अशी तर चमकायची. ती गाडी आली. कितीची गाडी? 1.5 कोटीची. खासदार साहेबांनी दार उघडलं. बसा म्हणले महाराज. पुढच्या सीटवर मला बसवलं. कोणी? खासदार साहेबांनी. दार लावलं. मी बसल्याबरोबर ड्रायव्हरने एक बटन दाबलं. बटन दाबल्याबरोबर ते सीट असं मागं पुढं झालं, कसलाच ताण पडला नाही बघ. ती सीट आपोआप खालची वरची बाजू अशी सेट झाली बरोबर. नंतर जेहरी केला, काच वर केला. बरं ती काच अशी, बाहेरचा कसलाच आवाज आतमध्ये येत नव्हता. आणि असं वाटायचं शांत मस्त असं वजनात. बरं ट्रॅफिक आली की त्या गाडीचा सायरन वाजायचा बाहेर, लगेच लोक बाजूला व्हायचे. पुढं इगतपुरीचा टोल नाका आला. ती गाडी टोल नाक्याच्या ट्रॅकला नाही लागली, एक स्वतंत्र ट्रॅक रिकामा होता. गाडीचा सायरन वाजल्याबरोबर तिथचा जो चपराशी होता
त्यांनी बॅरिकेड बाजूला काढलं आणि अशी गाडी निघाली ना असा सिल्यूट केला. कोणाला? कोणाला? त्या दिवशी त्या गाडीत बसल्यानंतर कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय, मला त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत होतं. किशोरजी, कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय, त्या दिवशी मला खासदार झाल्यासारखं वाटत होतं. असा वजनात बाबा कसाऱ्या घाटात गेलो आणि मी ड्रायव्हरला म्हटलं, ऐकलं का, आता ही वेळ अशी आहे की सगळी मुंबईची ट्रॅफिकची वेळ आहे. आपण जर 4 व्हीलरने गेलो तर दादरचं कीर्तन काही भेटणार नाही. तुम्हाला एक कर, कसारा रेल्वे स्टेशनला उतरव, मी लोकल पकडतो जातो, प्रवास काय होईल, जलद होईल. तो महाराज तुम्ही म्हणाल तसं. आणि जेव्हा खासदाराची 1.5 कोटीची गाडी त्या रेल्वे स्टेशन मध्ये गेली ना, लोक असे बघायचे, कोणाकडं. ऐका ना आता ऐका ना, रेल्वेतून उतरलो, आपलं गाडीतून उतरलो, 20 रुपयाचं तिकीट काढलं आणि कसाऱ्यापासून दादर पर्यंत उभा राहून गेलो. सिद्धेश्वर महाराज तिथं कसा गेलो, उभा राहून गेलो. वाक्य पुढचं ऐका, स्वामीजी मला जागा भेटली नाही, यात नवल नाही, कुणी जागा दिली नाही. मग मी माझ्या मनाला विचार करू लागलो, अरे दशरथ, हे 3 तासापूर्वी खासदार तुला जागा देतो, त्याची गाडी देतो. 3 तासापूर्वी खासदार स्वतःची 1.5 कोटीची गाडी देतो, हाताला धरून त्याच्या जागेवर बसवतो, आणि 30 तासानंतर तुला रेल्वेत कोणी जागा देत नाही. तू नेमका कोण आहेस? तू आहेस का हा तू आहेस? ज्याला खासदार सन्मान देतो तू आहेस का ज्याला रेल्वे स्टेशनवर कोणी ओळखत नाही तू आहेस? नेमका मी कोण आहे? 2 मिनिटं स्तब्ध राहिलो. तुकाराम महाराजाचं प्रमाण आठवलं. बाबा, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही आणि मज तेही नाही, वेगळा दुहे पासून. खासदारानं सन्मान केला तोही मी नाहीये, आणि समाज माझी उपेक्षा करतो तोही मी नाहीये. मी स्वतःच्या ठिकाणी स्वतः परिपूर्ण आहे. आता मनाचं सौंदर्य सांगतो तुम्हाला, मनाच्या विचाराची उंची सांगतो, काय फरक असतो त्याच्यामध्ये. आता याचा एक पॉझिटिव्ह विचार आहे आणि एक निगेटिव्ह विचार आहे. इकडं पहा, निगेटिव्ह विचार काय काय राव, 1.5 कोटीच्या गाडीतून आलो, रेल्वेत उभा राहून गेलो, हा काय आहे? निगेटिव्ह विचार आहे. पण आता पॉझिटिव्ह विचार आहे का? मी तसा विचार नाही केला, मी असा विचार केला, 1.5 कोटीच्या गाडीतून उतरलो, 7 कोटीच्या रेल्वेत बसलो, हा विचारायचं. म्हणून कधीही परिस्थितीच्या संपत्तीपेक्षा मनस्थितीची संपत्ती मोठी असते. माता मौलाना, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. जर या माता मौलाना प्रश्न विचारला की बाईचं सौंदर्य कोण्या दागिन्यानं वाढतं, बाईला सगळ्यात भारी दागिना कोणता दिसतो? एक बाई म्हणली, महाराज नाकात नत गावात पत. का हो मावशी? महाराज नथीनं शोभा. एक नाही महाराज गंठनानं शोभा. नाही महाराज चप्पल हार असतो म्हणे त्याच्यात काय चप्पल हार. पण सांगू का, बाईच्या सौंदर्याला खुलवणारा सगळ्यात मोठा दागिना आहे तिच्या मनाची प्रसन्नता. बाईचं जर मन प्रसन्न असलं आणि कोणताच दागिना नसू द्या, ती खुलून दिसते. नाही तर सगळे दागिने कोणते कोणते सांगू का? ऐकायचे पण पाठ करायचं नाही बरं, कोणी गाथ्यातलं नाहीये. सांगू, ऐकायचे दागिने. ऐका दागिने. पातळल्याली घोळदार तोड शोभे पैंजनावर, सोडिल्याली जर काट हातात सोन्याचे बोट, गळा घालून मोहनमाळ बोरमाळ पुतळ्याची माळ, गळा घालून साकणी साकडी मध्ये नादाळी, बोट भरली बिलवर शिल्वरानं, भांग भरला मोत्यानं, नाकात नत सरजाची नतीमध्ये लाल कडा, कानात शोभे जुबा, बाईच्या माझ्या नाकामध्ये महबूबा. बस पाठ करू नका बरं. बघा ना, हे असं म्हणलं कशा टोकार ते चेहरे. एका बाईनं तर कानाचं बांध दिलं, सोडलं हे ऐकायचं काय ओव्या ज्ञानेश्वरीतले.
असलंच लय लागत बघा. पण सगळे दागिने आहेत, पण मन प्रसन्न नसेल तर. म्हणून सगळ्यात आधी आहे मनाची श्रीमंती. मन स्वच्छ असलं की सगळं होतं. तुकाराम महाराजाची परिस्थिती नगण्य आहे, पण मनस्थिती काय आहे? चिंता रहित जीवन, भीती रहित जीवन. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुमच्या जीवनात भीती नाही? नाही. चिंता नाही? नाही. कसलीच भीती नाही आणि कसलीच चिंता नाही. हो. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही. रे आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा. रे आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही. भय नाही तिन्ही लोकी भय नाही, तिन्ही लोकी देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, मागे. महाराज आम्हा हरीच्या दासा काही भय नाही आणि हरीच्या दासा चिंता अघटित हे वार्ता. कसलीच चिंता नाही आम्हाला. कशाची चिंता मंडळी? हो, नित्य उठवून या. आता या माता मौल्या कीर्तनात एवढ्या शांत दिसतात ना, सगळ्याच्या मनात एकच चिंता आहे, सकाळी भाजीला काय करायचं. चिंता नित्य उठवून या, खावयाची चिंता. तुम्ही असं समजू नका काळ बदलला म्हणजे खायची चिंता बदलली. जुन्या काळात मन होती काहीला चिंता आहे काय खावं म्हणून, काहीला चिंता आहे काय काय खावं म्हणून. जुन्या काळात लोक म्हणायचे श्रीमंताला चिंता आहे काय काय खावं आणि गरीबाला चिंता आहे काय खावं. पण आता काळ बदलला बरं, आता उलट झालंय. आता गरीबाला प्रश्न आहे काय काय खावं आणि श्रीमंताला प्रश्न आहे आता काय काय खावं. गोड खावं तर डायबिटीस आहे, तुपाचं खावं तर बीपी आहे, मसाला खावा तो मुळव्याध उठलाय. खातो काय दगड खाय कवळे कवळे आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत. है का नाही? आता कीर्तना शोभणार नाही बाबा, पण वस्तुस्थिती आहे ही. आता लोकांना नुसतं खायची चिंता नाहीये, खायलेलं रॉ मटेरियल बाहेर पडायची बी चिंता आहे. बरेच लोक टॉयलेट मध्ये जाताना पेपर घेऊनच जातात. सगळ्या पेपरचं पारायण होतं तरी सुद्धा आणि मग म्हणतो मेरे सपनों की रानी कब आई. म्हणून राजूजी दीक्षित म्हणायचे. राजूजी दीक्षित ऐका तुम्ही युट्यूबला, खूप आरोग्याची माहिती गोड देतात. राजूजी दीक्षित म्हणायचे भाग्यवान माणूस कोण? ज्याला पडलं की झोप येते आणि उठली की संडास येते, तो भाग्यवान. भाग्यवान ह्याला मेरे सपनों की रानी कब आई गे तू. भाग्यवानाला तसं काही नाही, आज गेल्या बरोबर मै आई 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 आज झालं एका मिनिटात. पण माझे गुरुजी सांगत असतात पोटाची चिंता कोणाला सुटलेली नाही, कोणाला पोटाची चिंता सुटली नाही, कोणाला सुटलेल्या पोटाची चिंता सुटली नाही. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही. नित्य उठवून या, आम्हाला कशाची चिंता आहे? वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान.
प्रमाण दिलं किशोर महाराज, याच्या उलट प्रमाण देतो आता मी एक. आपल्याला काय चिंता आहे सगळ्याला? वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. आणि तुकार आम्ही देवाजवळ गेलं की हेच म्हणतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. तुकाराम महाराज जेव्हा देवाकडे जातात तेव्हा काय म्हणतात? न मिळो खावया न वाढो संतान. वाह वाह क्या बात. आम्ही म्हणतो वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ते काय म्हणतात? न मिळो खावया न वाढो संतान. कसलीच चिंता नाही, कसलीच भीती नाही. महाराजाला विचारलं का नाही, तुम्हाला भीती का नाही, तुम्हाला चिंता का नाही? महाराज म्हणले आम्ही दास आहेत म्हणून नाही, म्हणून चिंता नाही. कोणा? आम्हा दासा, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. फक्त आम्हा हरीच्या दासांना भय नाही. एरवी लोक भयामध्ये पडलेले. कोणतं भय असो का नसो, इकडे पहा. माणसाला कोण एक साधं बोलू का, कोणी कोणाला घाबरेल अथवा न घाबरेल, कोणाला कशाची भीती असेल अथवा नसेल, पण मृत्यूची भीती सगळ्यांनाच. तो का म्हणे वाहे मरणाचे भय. याला उदाहरण, ए बाळा तू सापाला भीतो का? नाही? चला आमच्या गावातलं साप तुला दाखवतो. फक्त सापाला बघितलं टी शर्ट सारखी पॅन्ट होऊ नये तुझी. हा नाही आता नाही म्हणायला लागले, पण पुढं त्याचं टी शर्ट सारखी पॅन्ट होईल. बरं हा घाबरत नाही. चला तू भीतो का रे सापाला? हा भीतो. का घाबरतो रे सापाला तू? का गं ताई, सापाला का घाबरतात माणसं? सावल म्हणून. अगदी बरोबर. माणसं सापाला का घाबरतात? चावतो म्हणून. मग मच्छर नाही का चावत आपल्याला? चावतो म्हणून नाही, त्याच्या चावण्याने आम्ही मरणार आहे म्हणून. आम्ही दिसाड धाव्याची प्रवचन कीर्तन करतो आणि कंबर बांधून सांगतो, अरे शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभाव. नाहीतर मी नैनम छिंदंते शस्त्राने नैनम दहते पावक, असं कंबर बांधून ठासून सांगतो. पण ज्या दिवशी ड्रायव्हर अचानक ब्रेक मारतो तेव्हा काय होतं हे मला किशोर महाराजालाच माहिती आहे का नाही? तो का म्हणे वाहे मरणाचे भय, पण साधूला कसलीच भीती नाही, चिंता नाही, कोणाला नाही. आम्हा हरीच्या दासा नाही. महाराज आमची इच्छा झाली, तुम्ही ज्यांच्या दास्यत्वामुळे, खरं तर आम्ही बी दासच आहेत तसे. तुम्ही आम्ही काय आहोत? दास आहेत. कोणाचे? कोण कशाचं, कोण कशाचं तुकोबऱ्याच्या भाषेत सांगतो. बाईलेचा दास, पितराशी उदास, भिक भिकारी असं नाही दारा. आम्ही संसाराचे दास. कार्य दास होसी संसाराचा खर. महाराज म्हणतात आम्ही संसाराचे दास आहेत, ते मात्र देवाचे दास आहेत. महाराज तुम्ही ज्या देवाचे दास आहेत, ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनातली भीती आणि चिंता गेली, त्यामुळे तुमचं जीवन परिपूर्ण सुखी आहे. आम्हाला तसंच बनवायचंय. फक्त तुम्ही ज्याचे दास आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा, त्याची थोडी लक्षणं सांगा, त्याचं थोडं चरित्र सांगा, त्याचा थोडा महिमा सांगा, जेणेकरून आमची फसगत होणार नाही, आमचं दास्यत्व वाया जाणार नाही. अशा जिज्ञासू साधकांना जगद्गुरु तुकोबाराय, ज्याच्या दास्यत्वामुळे आपल्या जीवनातली भीती आणि चिंता निघून गेली, जीवन सुखी झालं, अशा परमात्म्याची लक्षणं अभंगाच्या पहिल्याच्या. भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट
म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा होय तैसे केले भक्ती भाव होय तैसे केले भक्ती भाव होय तैसे केले भक्ती भाव म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा आम्ही ज्याचे दास आहोत ना, तो भोळा आहे, तो भाविक आहे, तो जुनाट आहे, तो चांगला आहे आणि भक्तानं जसा हो म्हटलं तसा होणार आहे. अशी 5 लक्षण आहेत. महाराज तुम्ही नेमके दास तरी कोणाचे आहेत? महाराजांनी इथं जरी स्पष्ट सांगितलं नसलं तरी अन्य ठिकाणी सांगितलेलं आहे. हो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. किती प्रमाण सांगू? आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आणि या पंढरी नाथाला तुकाराम महाराज आज भोळ म्हणतात. पण मला नाही पटत हे भोळ आहे म्हणून. तुकाराम महाराजाला भोळ म्हणतात नाही, भोळ नाही गाबुळ आहे चांगलं. चतुरातू शिरोमणी आहे. मग तुकाराम महाराजाला भोळ कस काय म्हटले बरं? हे किती चॅप्टर आहे. त्याचं उदाहरण सांगू का? वैकुंठवासी माधव महाराज मगर उदाहरण सांगायचे, तेच सांगतो. पण हे उदाहरण फक्त ऐकून सोडायचं, कोणी वापरात आणायचं नाही. महाभारतातलं उदाहरण. हे किती चॅप्टर आहे आणि तुकाराम महाराजाला काय म्हणतात? भोळ. मला नाही पटत. बघू संगतीला पुढे लागली तर. आणि आता राहिलेलं कीर्तन या भोळ्या शब्दातच गोळा करायचंय आपल्याला. बाकी आडत असं घेऊन कना 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 उरकायचं. फक्त विस्तारण कोणता शब्द सांगायचा? भोळा. हे किती चॅप्टर आहे. तुकाराम महाराजाला भोळ म्हणतात. काय झालं? कौरव पांडवाचं युद्ध ठरलं आणि दुर्योधन आणि अर्जुन दोघही मदत मागायला गेले. नारायणी सेना दुर्योधनाकडे आणि एकटा कृष्ण, तोही शस्त्र हातात न घेणारा, युद्ध न करणारा, फक्त जमलं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगणारा. कृष्ण कोणाच्या वाट्याला आला? अर्जुनाच्या वाट्याला आला. आणि अर्जुनाला कृष्ण वाट्याला आला आणि देवाला अर्जुनाची थट्टा करायची लहर आली. आणि अर्जुना तुझा एक्झिट पोल सांगू का म्हणले. कोण म्हणतं? भगवान कृष्ण म्हणतात तुझा एक्झिट पोल सांगू. म्हणजे काय? हार तेरी निश्चित है. ऐकताय ना? हार तेरी निश्चित है, तो हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया और छाछ बची है तेरे पास. लोणी कोण घेऊन गेलं? दुर्योधन. तुझ्या वाट्याला काय आली? ताक आलं. म्हणे हार तेरी निश्चित है, तो हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया और छाछ बची है तेरे पास. अर्जुन म्हणला देवा तुमचा एक्झिट पोल सोशल मीडियाच्या जोरावर आहे. माझा एक्झिट पोल ग्राउंड लेवलवरच आहे. आता माझा ऐका. देव म्हटले हार तेरी निश्चित है, तो हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया और छाछ बची है तेरे पास. अर्जुन म्हणले नाही नाही देवा, जीत मेरी निश्चित है, मैं न होऊंगा उदास. माखन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है ना मेरे पास. माझ्याजवळ कोण आहे? हा माखन चोर आहे ना. आता त्या माखन चोरच्या लीला आहे का? किती चॅप्टर आहे हा, की ज्याला तुकाराम महाराज आज काय म्हणतात? भोळ. ही कथा वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. हो ऐका. दुर्योधन गेला. मामा मामा. तेवढ्यात क्या हुआ भांज. कोण? हा तुम्ही जुनी महाभारत मालिका पाहिलेली वाटतं. क्या हुआ भांज. मामा जमलं म्हणले. सगळी सेना आपल्या बाजूला आणि फक्त 4 गोष्टी सांगणारा कृष्ण त्याच्या बाजूला गेला. जमलं. मामानं डोक्यावर मारून घेतलं. काय दुर्योधना, लोक म्हणतात ते खरंय, पैलवानाचा मेंदू. ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणायचं. तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार ते. अरे सगळं सैन्य मिळालं जरी नसतं ना दुर्योधना, तरी जमलं असतं. कृष्ण आपल्या पार्टीत पाहिजे होता. तो लय मोठा घोटाळा केला. म्हणे आता काय? काय नाही, अजून वेळ गेलेली नाही. ऐक म्हणले, हा जसा नारायण आहे तसा बळीराम दादा नर आहे म्हणले. मग
तेवढा बळीराम दादा आपल्या पार्टीत आण, कामच झालं म्हणले. ना असं का? हो. हा दुर्योधन गेला कोणाकडे? बळीराम दादाकडे. बळीराम दादाची एवढी सेवा केली. बळीराम दादानी दुर्योधनाला गदा युद्ध शिकवलं. बळीराम दादानी दुर्योधनाला आपली मुलगी दिली आणि विचारलं, बोला जावाई काय पाहिजे? ते म्हणले, आम्ही मागितलं ते देणार का? म्हणले, हो, फक्त तुम्ही आमच्या पार्टीत या, एवढंच पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे. येतो म्हणले. आणि बळीराम दादा कुठे गेले? दुर्योधनाच्या पार्टीत. हे पाहिलं कृष्णाने. होय म्हणले, आता तर घोटाळा झाला. बळीराम दादा तिकडे गेला. बरा सामान्य नाही, मुसळ काढले तर 500 घालीत, नांगर काढले तर 1000-2000चा ठ्याचा करीत म्हणे. मग आता राजनीतीचा नियम आहे का? राजनीतीचा नियम काय नियम आहे? भाऊ तुमचं नाव काय? शंकर भाऊ. म्हणजे शंकर भाऊ माझ्या विरोधात उभे राहिले. राहणार नाही ना? मीच राहणार नाही म्हणलं, तुम्ही काय राहता? शंकर भाऊ कोणाच्या विरोधात आहेत? बोला की. माझ्या ऑपोजिट आहेत, विरोधात. तुमचं नाव काय? राजू. आणि राजू भाऊच्या मागं 500 मत आहेत. माझ्या विरोधात कोण आहे? बोला की. शंकर भाऊ. राजू भाऊच्या मागे किती मत आहेत? 500. राजू भाऊचा सगळा कल कोणाकडे? शंकर भाऊकडे, कारण जवळचे असल्यामुळं त्यांच्याकडे. मग राजनीतीचा नियम असा आहे, राजू भाऊचे 500 मत मला नाही पडले तरी चालतील, पण शंकरला कसे पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राजनीती ह्याला युद्धातली भेद नीती म्हणतात. साम दाम आणि भेद. म्हणजे राजू भाऊचे 500 मत मला नाही पडले तरी चालतील, पण शंकररावला त्याचा काय झालं नाही पाहिजे उपयोग. बळीराम दादा कोण्या पार्टीत गेले? दुर्योधनाच्या. हिनं काय केलं ऐका. आपल्या जवळच्या माणसाला जवळ बोलवलं. इकडे म्हणले, काय आज त्यांची आढावा बैठक आहे म्हणजे. कोणाची? दुर्योधनाची. तू जायचं म्हणले बैठकीत. मग बळीराम दादाला आवाज नाही द्यायचा, खुनेनं बाहेर बोलवायचं. बाहेर बोलवल्यावर मोठ्याने नाही म्हणायचं, त्यांच्या कानात सांगायचं, कृष्णानं तुम्हाला जय हरी सांगितलंय. नाही हो देवा, ते रागवतील ना. रागवलेच तर दुसरं विचारायचं, पण कानात काय? तिळाचा भाव काय चाललाय? पण मोठ्याने नाही, कानात. अहो पण जा दे, सांगितलं तेवढं कर म्हणले. हा गेला. बळीराम दादाला खुनवलं, बाहेर बोलवलं. म्हणजे कान इकडं करा. म्हणजे काय? कृष्णानं तुम्हाला जय हरी सांगितलंय. मूर्खा, एवढ्या महत्वाच्या मीटिंग मधून त्याचा पोरकटपणा गेला ना, तुझा गेला नाही का अजून? बावळा कुठले? नाही नाही म्हणजे दादा अजून एक विचारले. काय? कान इकडं करा. म्हणजे काय? तिळाचा भाव काय चाललाय? मला विचारतो, जा तिकडे दुकानदाराला विचार. बावळा कुठले काही विचारतात. आणि बळीराम दादा जाऊन मीटिंग मध्ये बसले. कृष्णाचा माणूस आला होता आणि दादाच्या कानात काहीतरी बोलला, हे दुर्योधनानं पाहिलं. दुर्योधन म्हटला, दादा कोण होता तो? म्हणजे कृष्णाचा माणूस. आम्हाला माहित नाही का? काय बोलला तू? काय ना, तो मला कृष्णाने तुम्हाला जय हरी सांगितलं. एवढ्या महत्वाच्या मीटिंग मधून कोणी एवढ्या छोट्या कामाला बोलवत असत? अरे तेवढंच बोलला रे. खरं काय बोलला ते सांगा. अरे दुसऱ्या विचारलं दुर्योधना, तिळाचा भाव काय चाललाय? झालं वा, जमलं आता. तिळाचा भाव तुम्हाला कशाला विचारेल? दादा खरं सांगा, तुम्ही शरीराने इकडे, मनानं तिकडे, हे वागणं बरं नव? खरं सांगा, तो तुम्हाला कानात काय म्हणला? आणि तुम्हाला तर माहितीये, दादा गरम डोक्याचा. बळीराम दादा काय झालं? बळीराम दादा गरम डोक्याचे शेष आहेत ते. बळीराम दादा म्हणले, गदा युद्ध मी तुला शिकवलं, माझी पोरगी तुला दिली, भावाच्या विरोधात जाऊन तुझ्या पार्टीत आलो, मला खोटं म्हणतो? जा, मला युद्धात करायचं नाही. उचलला कमंडोलू गेले तीर्थयात्रेला. बघता काय काम झालं ना? राजभाऊ, याला म्हणतात भेदनीती. एवढा चतुर हा. हो, प्रमाण याला या कथेला. न साहेची बबरू पांडवा पारिका, दुराविला सखा बळीभद्र. एवढा चतुर. आणि तुकाराम महाराज त्याला भोळ म्हणतात. मला तर पटत नाही बुवा, पण तुकाराम महाराज म्हणले त्या अर्थी पटून घ्यावं.
लागणार आहे. मग हे नेमकं काय आहे ते आपल्याला थोडक्या चिंतनात पाहायचं. सेवा संपवायची. काय शब्दाचे अर्थ करण्याचे शास्त्रात 4 प्रकार आहेत. सगळे सांगत नाही, एकच सांगतो. एक असतो शब्दार्थ, दुसरा असतो लक्ष्यार्थ, तिसरा असतो गौणार्थ आणि चौथा असतो व्यंगार्थ. अगदी सोपं सोपं, टेन्शन घेऊ नका तुम्ही. राम पाणी आण, सरळ आहे. शब्दाचा अर्थ कळाला. कधी कधी लक्षणा करावी लागते. लक्षणा कशी? लक्षणा आहे का, पाहुणे आले आणि नवऱ्याने आवाज दिला, ए चहा ठेव बरं 4 कप. बायको जरा घराची इज्जत राखणारी होती, ती नवऱ्याला खुणवलं, दूध नाही येत, दूध संपलंय. नाही तर काय काय इज्जत रेर चव्हाट्यावा काढत. चहा हाय का दुधाचा पत्ता, दिसला वार करी की आणला घरी. आता ज्याच्या घरचं वातावरण ज्याला त्याला माहिती, पण ही जरा इज्जतीची होती. हे दूध संपलं. सकाळचं काय झालं? मांजरीनं पिलं म्हणली. बाळ्या इकडे इकडे आहे ना. नाही तू नको, तू बस, तू टेन्शन घेऊ नको. हे घे पैसे. काय? गवळ्याच्या वाड्यावरून दूध आण. बाबा गवळ्याचा वाडा कुठे आहे? म्हणजे गंगेवर गवळ्याचा वाडा आहे. गंगायाम गोशाहा. बाळ्या गंगेच्या काठावर गेला आणि अर्धा तास वाट बघायला लागला, गवळ्याचा वाडाच दिसेना. बापला बाळ्या अजून कसा आला नाही कॅमेरा घेऊन, आपलं दूध घेऊन. नाही सहज आलं बरं, माझ्या तोंडाला कॅमेरा दिसल्यामुळे काही वाईट वाटत कसा आला नाही. बापानं जाऊन पाहिलं तर बाप गंगेच्या काठ, बाळ्या गंगेच्या काठावर उभा. का रे दूध का नाही घेतलं? काय बाबा म्हणे, गंगेवर गवळ्याचा वाढत नाही, गंगेवर तर नुसती जलपर्णी आणि शेवाळ आहे. अरे वर म्हणजे शक्य संबंधो लक्षणा. हा शक्याचा संबंध ज्याच्याशी असतो तिथं लक्षणा करावी लागते. गंगेवर म्हणजे गंगेच्या काठावर. मग ते दूध घेऊन आला. हे झालं शास्त्रीय उदाहरण. एक गावरान देऊ का? गावरान. गावरान आहे का? 2 सुना त्या सासूला म्हणले, आत्या दिवाळी आली, आम्ही जाऊ का माहेराला? माहेराला. जुन्या काळातली दमदार सासू. फराळ का तुमचा बाप करणारे? काय म्हणले, फराळ झाल्याशिवाय माहेराला जायला परवानगी नाही. ते म्हणे, आत्या आम्ही सगळा फराळ उद्या एका दिवसात करतो. मग फराळ करा आणि खुशाल जा म्हणल्या. दोन्ही जावा सकाळी लवकर उठल्या. एक दळायला बसली आणि एक तळायला बसली. ऐकताय ना? एक कशाला बसली? दळायला. आणि एक कशाला बसली? तळायला. पण दळणारीचा हात गळून आला आणि तळणारी घामानं गरज झाली. मग दळणारी तळणारीला म्हटली, ताई तुम्हाला लय घाम आला आणि माझाही हात गळून आलाय, मग आता एक करा, तुम्ही जात्यावर बसा, मी चुलीवर बसते. हा मी तुम्ही जात्यावर बसा, मी चुलीवर बसते. चुलीवर बसते म्हणजे चुलीवर बसायचे का? जात्यावर म्हणजे जात्यावर बसायचं का? शक्य संबंध लक्षणा जात्याच्या काठावर. हे झाला पहिला शब्दार्थ. दुसरा लक्ष्यार्थ. तिसरा असतो गौणार्थ. गौणार्थ काय असतो? 2 मित्राची लय दिवसानं भेट गल्ली बोरगावच्या स्टँडवर झाली. ओय मला किती दिवसानं भेटला रे तू? कॉलेज संपल्यापासून. चल म्हणे, चहा प्यायल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. त्यानं चहा प्यायला घरी आणलं. बाजूला पेपर पडला होता आणि पेपरला हेडलाईन होती, गल्ले बोरगाव परिसरात वाघाचा सुळसुळाट. हेडलाईन काय? बोरगाव परिसरामध्ये वाघाचा सुळसुळाट. त्यानं ती हेडलाईन वाचली. यांच्या गप्पा चालू झाल्या. एक मला, का रे कस काय चाललंय? बरं. म्हणजे लग्न झालं का? झालं म्हणे. लेकरं बाळ आहेत म्हणे. किती लेकरं आहेत? म्हणजे 2 लेकरं आहेत. एक पहिलीला आहे एक दुसरीला आहे. पोरं किती आहेत? 2. एक पहिलीला आणि एक दुसरीला. नाही नाही, तुमच्या डोक्यात आला तो अर्थ करू नका. इथं पहिलीच भेटणं तर दुसरं दुकान कुठं मांडीत वाग होतो. एक पहिलीला आहे म्हणजे एक पहिल्या वर्गाला आणि एक दुसरीला आहे म्हणजे दुसऱ्या वर्गाला. हा अर्थ तुमच्या डोक्यातला अर्थ लगेच डिलीट करा. डिलीट करा, लगेच डिलीट करा तो अर्थ. म्हणे मोठ्याचं नाव काय? राम. बारक्याचं नाव काय? श्याम. श्याम कुठे? झोपलाय. राम कुठे? खेळायला गेलाय. पण या पाहुण्याचं एकाच गोष्टीकडे लक्ष. कशाकडं? वाघाचा सुळसुळाट. तेवढ्यात राम खेळून आला. आल्याबरोबर बाप म्हटला, आला माझा वाघ. कोणाला म्हटला तो? रामाला. वाघ म्हटल्याबरोबर पाहुण्याने धोत्राचा चोंगा असा धरला. आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत चिंग चिंग चिंगाट. झिंग झिंग झिंगाट नाही बरं.
चिंग चिंग चिंगाटच ओय चा 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 ओय मला चा अरे थांब पळायला काय झालं म्हणजे वाघ आला ना अरे वाघ नाही माझा पोरगा आला त्याला वाघ म्हणतो काय तू मग म्हणे मा वाघ आहे हो आता बाप पोराला काय म्हटला लवकर बोला वाघ वाघासारखा जबडा आहे का याला म्हणजे शब्दार्थानं जुळना बरं वाघाचा आणि याचा काय संबंध आहे हे राचा मुताय बाहेर जात नाही गोदडीत मुत होतो ह्याचा आणि वाघाचा काय संबंध आहे म्हणजे संबंधही नाही मग आता इथं गवणी करावी लागते गवणी म्हणजे काय वाघामध्ये जे गुण आहेत ते माझ्या पोरात आहेत गुण सादृश्याने जो अर्थ असतो त्याला गवणी म्हणतात हे झालं शास्त्रातलं सिंहो देवदत्ता हा आता गावरान सांगू का एक गावरान सांगतो लग्न झालेली पोरगी नांदून आली आणि मैत्रीनं गराडा घातला का ग म्हणली बाई कसं आहे सासर बरं आहे सासरा कसा आहे म्हणजे सासरा भोळा शंकरच आहे म्हणली सासू कशी आहे येड्या बाबडी खालची मरी आहे म्हणली ननंद ग तिथं लवंगी मिरचीच आहे म्हणली आणि नवरा आणि तो बैलच आहे म्हणली सासऱ्याला काय म्हटली भोळा शंकर सासूला काय म्हटली मरी आहे नंदला काय म्हटली लवंगी मिरची नवऱ्याला काय म्हटली बैल ननंद लवंगी मिरची म्हणजे एवढीच आहे का नाही मिरची जशी तिखट असते तशी स्वभावानं तिखट आहे म्हणून लवंगी मिरची ह्याला गौणी म्हणतात तसं भोळा शब्द इथं गौण अर्थानं आहे तो गौण काय अर्थ आहे ते दोन अर्थ पाहू आणि थांबू असं म्हणत म्हणत पाहुणे 11 वाजू भोळ्याचे काय गुण आहेत आणि ते ह्याच्यात कसे आहेत 3-4 गुण आहेत सगळ्यात आधी पहिला गुण भोळ कोणाला म्हणतात ज्याला व्यवहारात वागायचं कळत नाही त्याला भोळ म्हणतात आमचे गुरुबंधू आहेत त्यासोबत कीर्तनाला गेलो ते शांत स्वभावाचं कीर्तन करतात पण अधूनमधून विनोद झाला कीर्तनात ते पोरगं उभं राहायचं थोडा विनोद झाला ना बापू ते उभं राहायचं म्हणायचं गबरू काय भारी बोलला राव बरं हा कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे सातारा जिल्हा पाटण तालुक्यात बाबूराव धामणेकर गुरुजी आहेत का त्यांच्या गावातली घटना आहे धामणेकर गुरुजीच्या गावातली थोडा विनोद झाला गबरू काय भारी बोलला असंच करायचं आता ते महाराज शांत पण मी त्या गावकऱ्याला म्हणावं त्याला समजून सांगा ते भोळसट आहे म्हणले घरी पाठवता नाही यायचं म्हणले का सरपंचाचे म्हणले उद्या सप्ताह बंद पडेल म्हणले आमचा सांभाळून घ्या म्हणले एवढं भोळ्याला व्यवहारात वागायचं कळत नाही शिव भोळा चक्रवर्ती ते काय झालं पार्वती गेली लक्ष्मीकडे हळदी कुंकाला कुठे गेली हळदी कुंकाला गेली आणि ते लक्ष्मीचं सगळं वैभव पाहिलं आणि पार्वती म्हणली बाई आपल्या घरी असं कवा होईल तेवढ्यात लक्ष्मीबाईचा नवरा आला कस्तुरी मळवट चंदनाची उटी आणि ती म्हणली ऐकलं का पार्वतीबाई आमच्या रविवारी तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल म्हणली येऊ म्हणले पार्वती घरी आली आणि भांडे आपटायला लागली बाया राग आले की काय आपटे तुम्हाला माहितच असेल नाही शंकराने विचारलं तुला भांडे आपटा काय झालं म्हणजे बघा त्या लक्ष्मीबाईचा नवरा कसा राहतो तुम्हाला आहे का अक्कल काय बघा त्या लक्ष्मीबाईचं घर कसं ना आपलं कसं सगळ्याला हे नंदी त्राटण शंके भृंगे सगळ्याला सांगते पुढच्या रविवारी आपल्याकडे भगवान विष्णू आणि लक्ष्मी येणार आहे सगळ्यांनी नीट राहायचं सगळी व्यवस्था केली रविवारचा दिवस उजडलं पण शंकरजी आपले उठून रामाचं भजन करत बसले उठाना आंघोळ कराना म्हणले बस झालं ना येले ना पाहुण्याची वेळ झाली ना शंकरजी उठले ना आंघोळ केली गंगेत थंड पाण्याने अहो जरा कपडे घाला त्यांचं पितांबर यांचा व्याघ्रांबर अहो गळ्यात काय हार घाला इकडं वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत इथं गळा शोभे वासुकी हार अहो बघा तिचा नवरा चंदनाची उटी यांची भस्म उटी सगळं लावलं ते वाघरांबर पाहिलं पार्वतीची तळपायाच्या मस्तकाला गेली जरा पाहुणे रावणे आल्यावर नीट कपडे घालत जा ना हा काढाय व्याघ्रांबर म्हणजे काय घालू थांबा म्हणले तिनं साडीचा पदर फाडला भरजरी याची लंगोट लावा म्हणली कोणाला शंकराला आता लंगोट झाली पण करदोडा कुठे इथे सापाचं पिल्लू होतं लांबलंच त्याचा करदोडा केला म्हणे तू दम धरून राह पाहुणे जाऊस तर आणि लंगोट लावली कशाची भरजरी कपड्याची शिव आणि पार्वती वाट बघत उभे राहिले कोणाची भगवान विष्णूची आणि तेवढ्यात भगवान विष्णू गरुडावर बैसोने माझा कैवारी आला भगवान कशावर आले गरुडावर आले
त्या गरुडाकडे या कमरेच्या सापानं बघितलं. हा, त्या कमरेच्या सापानं कोणाला बघितलं? गुरुडाला. गुरुडा. आणि त्याने घेतला ना पाठिंबा काढून, आलं सरकार उघड्यावर बघत काय माझ्याकडे. एवढा माझा शिव भोळा, ह्याला वागायचं सुद्धा कळत नाही. एवढा भोळा, भोळ्याचा एक गुण आहे, त्याला वागायचं कळत नाही. तसा माझा पांडुरंग बी भोळा आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, म्हणून भोळा म्हटलं. तो गुण आहे म्हणून. चला अजून पुढचं सांगतो. भोळ्याचं एक वैशिष्ट्य असतं. हे लहान लेकरं लय भोळे असतात. पाहुणे आले की बाईला वाटतं लेकराच्या हातात पाहुण्याने काहीतरी द्यावं. खरं सांगा, देवादारात खोटं बोलू नये. वाटतं का नाही? म्हणजे पाहुणा आला आणि पाहुणा निघाला, पण त्यानं खिशाकडे हातच घातला नाही. या बाईनं त्या लेकराला चिमटा घातला. ते लेकरू रडायला लागलं. लेकराचं काहीच म्हणणं नाही. हिनं त्याच्या मुस्कळ्यात मारली. ग बस, पाहुण्याला पैसे मागायचे असते. कोण म्हणती? हीच म्हणते. पाहुण्याच्या लक्षात आलं, अरे लेकराच्या हातात आपण काही दिलं नाही. पाहुण्यानं खिशात हात घातला, पाकिट काढलं, पण त्याचं दैव असं बापू त्या दिवशी 50ची नाही, 100ची नाही, सगळ्या 500च्याच. पण आता पाय पुढे टाकला, मागं घेता ये ना. जुलमानं 500 रुपये पोराच्या हातात दिले. ही मुली बाई मी पोळीच पिकली, ब्युटी पार्लरचा खर्च भागला मला या महिन्याचा. आता ती एकच वाट बघू लागली पाहुणा जाण्याचा. पाहुणा गेला आणि ही त्या पोराला म्हटली, बाळो तो कागद मला दे. तो नाही देणार. मला दे, नाही देणार. बाई घरात गेली, एक 50 पैशाचं चॉकलेट आणलं. किती? 50 पैसे. बाळू चॉकलेट मला दे, मला दे. मग तो कागद मला दे. आणि तिनं 50 पैशाचं चॉकलेट दिलं आणि 500ची नोट घेतली. लेकरानं दिली का? भोळं होतं म्हणून. भोळं थोड्यासाठी किती देतं. तसं याला एक पसाभर पाणी आणि एक तुळशीचं पान दिलं की मोक्ष देतो म्हणून हा भोळा आहे. थोडं जरी दिलं तर भोळं खुश होतं. चॅप्टर खुश होत नाही. असो, त्यांच्या लक्षात आलं त्यांना येऊ द्या, बाकी जाऊ द्या, नाही बोलायचं आपल्याला त्या विषयात. मीच अडचणीत येईल. आता भोळ्याचं शेवटचं लक्षण सांगतो आणि 8 तास घेतो. भोळं कोणाला म्हणतात? गुरुवारी राऊत बाबाने अर्थ केला, हा मला लय आवडला. गुरुवारी राऊत बाबाचा अर्थ आहे. भोळं कोणाला म्हणतात? ज्याला कोणीही फसवतं पण जो कोणालाच फसवित नाही त्याला भोळं म्हणा म्हणले. भोळ्याला कोणी फसवित? मी लहान होतो ना, लय भोळा होतो. आम्ही 4 भावंड त्या सुतगिरीच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. गरिबी घरी मूल खायची, आई वडील कामाला जायचे म्हणून आमच्या 4 भावंडात कामं वाटून दिले होते. सगळ्यात मोठा आमचा भाऊ, त्याला पाणी भरायचं काम होतं. 2 नंबर बहीण, ती स्वयंपाक करायची. 3 नंबर भाऊ, तो आता वकील आहे, त्याचं काम होतं झाडलोट करायचं. 4 नंबर मी, माझ्याकडे काम होतं फरशी पुसायचं. पण मी लहान होतो तेव्हा लयच भोळा होतो. तो मोठा भाऊ काय करायचा? दारापर्यंत पाणी आणायचं आणि गोड बोलून मला पाणी भरायला लावायचा आणि खेळायला गेलं की मारायचा. म्हणजे तुम्हाला फसवत होता, कारण तेव्हा मी भोळा होतो. बहीण माझ्याकडून लसूण निसून घ्यायची, कणिक मळून घ्यायची, जेवायला बसलं की फटके मारायची. म्हणजे ती मला फसवत होती, कारण तेव्हा मी भोळा होतो. आमचा भाऊ वकील आहे 3 नंबर, तो मला उमेश, फरशी पुसताना जर कचरा निघतो तर झाडायची काय गरज आहे? वकिली पॉइंट तेव्हापासून. पण माझ्या कुठे लक्षात येत होतं की फरशी जर आधी झाडून नाही काढलं तर फरशी पुसायला त्रास जास्त होतो. म्हणजे तोही मला फसवायचा, कारण तेव्हा मी भोळा होतो. आता 3 पाया पडतात माया. भोळ्याला कोणी फसवतो पण भोळं कोणाला फसवत नाही. तसा पांडुरंग भोळा आहे, त्याला कोणीही फसवतं. महाराज कोणी फसवतो? हो, कोणी फसवलंय? बोलू. आपण फसवलंय सगळ्यांनी त्याला, पण त्याने नाही आपल्याला फसवलं. फसवणं कशाला म्हणतात? शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही, त्याला काय म्हणतात? फसवणं. आम्ही सगळ्यांनी गर्भात शब्द दिला, 8वी न पाया हा माझा नवस, आणि आम्ही पाळत नाही, आम्ही फसवलंय त्याला. पण त्याने नाही फसवलं. कोरोनात 2.5 लाख मेले पण आपला नंबर नाही लागला, म्हणून तो भोळा आहे. भाविक कसा आहे? देव भाविक भाविक होय दासाचा सेवक. आपल्या दासाचाच सेवक होतो. एवढा भोळा आहे, एवढा भाविक आहे. भोळे भाविक जुनाट. किती जुना आहे? युगे 28 विटेवरी उभा.
नाचे बेटी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा युगे 28 एवढा जुना आहे. भोळे भाविक जुनाट चांगला आहे. ह्याचं सगळं चांगलं, ह्याचं बोलणं चांगलं, ह्याचं चालणं चांगलं. आधरम मधुरम वदनम मधुरम चांगले आणि होय तैसे केले भक्तिभावे. भक्तानं जसा हो म्हटला तसा होतो असा आमचा मालक असल्यामुळे मनवणे चिंता ना ह्या मादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. आम्ही आता निश्चिंत होऊन करणार काय? तिसरं चरण. आपुलियाईच्या करू दरोडे आपुलियाईच्या करू दरोडे आपुलियाईच्या करू दरोडे आपुलियाईच्या करू गदारोळ आपुलियाईच्या करू गदारोळ आपुलियाईच्या करू गदारोळ मनमोनी चिंता नाही आम्हाला मनमोनी चिंता नाही आम्हाला मनमोनी चिंता नाही आम्हाला भोगू सर्व सर्व सुखे हो भोगू सर्व सर्व सुखे मनमोनी चिंता नाही आम्हादासा मनमोनी चिंता नाही आम्हा हो उंचीवर आलो आता आम्ही एक करणार. आपल्या मनाला येईल तेव्हा गदारोळ करणार. बुंदी आली का तिकडं? आली का? हो म्हणा ना. पुरी आली का? करायची का सुरुवात? पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की. म्हणे आता का? आमची इच्छा, आमची इच्छा. हो तुम्हाला कळा लागतो वारकरी मेलान राव. चला चला बांधलं का हो? आंघोळ घातली का हो? उचलायचं का? उचला. पुंड इथं आमची इच्छा. ते तुकाराम महाराजाचा पेपर, आपलं 12वीचा पेपर, तुकाराम महाराजाचा अवमान करणारा चॅप्टर आला. वारकऱ्यांनी मोर्चा नेला. आणि तो जो शिक्षण अधिकारी होता ना, तुम्ही वारकऱ्यांना वाईट वाटण्यासारखं याच्यात काही नाहीये. हे तर फक्त एक कवी कल्पना आहे. तुम्ही तेवढं सोडून द्या. काय त्याचा एवढा इश्यू करताय? ते काय नाही. तुकाराम कसा होता ते त्यानं थोडंसं लिहिलं. असं म्हणले आमच्या का वारकऱ्याचं चिडलं डोकं. त्यानं बाई मागस आणि खानकन एक मुस्कडा दिली. आणि तिथं पुंडली इथं पण आपुली आईच्या. आता आमच्या मनाला येईल तेव्हा आम्ही भगवंताचा गदारोळ कोणार. कोणी मेलं तरी कीर्तन करणार, कोणी जन्माला आलं तरी कीर्तन करणार. आम्ही घर बांधलं तरी कीर्तन करणार, पडलं तरी कीर्तन करणार. कोणाचं लग्न झालं तरी कीर्तन करणार. कोणाचा ब्रेक आपलं आपुली आईचे करो गदारोळ भोगो सर्व काळ सर्व सुखे. पण महाराज तुम्ही एवढे निश्चिंत राहायला लागला, पण तो पंढरपुरात, तुम्ही इथं, संबंध कसा जोडायचा? महाराज म्हणले ऐकलं का? आम्ही शरीरानं जरी दूर असलो तरी तुका म्हणे आबा देवा
मनवोनी चिंता नाही आम्हालासा मनवोनी चिंता नाही आम्हालासा नाही विसंबत येर येरा नाही विसंबत येरा मनवोनी चिंता नाही आम्हालासा मनवोनी चिंता नाही दिसत जरी असलं तो लांब आहे तरी आम्ही परस्पराला विसरत नाही. भरपूर प्रमाणे आहेत. देवावर संकट येतं तेव्हा त्याला भक्त आठवतो, भक्तावर संकट येतं तेव्हा त्यांना देव आठवतो. प्रमाण देऊ. भेटी लागी जीवा लागलीचे असं भक्ताला, आणि क्षेम माझा नामा या गावा एक वेळा देवाला. तो का म्हणे येथे पिशे तेथे तैसे असेल. शरीरानं जरी आम्ही दूर असलो तर आमच्या मनाचा संबंध एवढा जवळ आहे. नामदेवराय तीर्थयात्रेत गेले, तिथं देवाला नामदेवाला तहान लागली, इथं देवाला त्रास झाला. देव म्हणतो रुक्मिणीला, आज माझा डावा कालव तो लवण करत से स्फुरन वाम बाहू. उपसर्ग होती जीवा कवन्या जीव लगा होती कष्ट. रुक्मिणी म्हणल्या कष्ट म्हणजे तुमचा नामा तृषाकांत नामा करीत तसे धावा. म्हणजे लागली तहान नामदेवाला आणि तळमळ झाली देवाला. असं आमचं नातं आहे. आणि महाराज परमार्थ हाच आहे. परमार्थ हाच आहे. काय अर्थ आहे? परमार्थाचा अर्थ हाच आहे की आपली साधना देवापर्यंत गेली पाहिजे. एक सांगू तुम्हाला, आमच्या भजनाचा परिणाम आमच्यावर होणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे, आणि आमच्या भजनाचा परिणाम देवावर होणं ही परमार्थाची शेवटची पायरी आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही परमार्थाची पहिली पायरी आहे. तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ही परमार्थाची शेवटची पायरी आहे. आम्ही पंढरपूरच्या वारीला जातोय परमार्थाची पहिली पायरी आहे. तर देव आमच्या गावाची वारी करतोय परमार्थाची शेवटची पायरी आहे. असं आमचं नातं असल्यामुळे आम्ही परस्पराला विसरत नाही. पण आमच्या जीवनात भीती नाही आणि आमच्या जीवनात चिंताही नाही. विठोबा रखुमा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये वा 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 विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये Gopar Kumai Gopar Kumai Gopar Kumai Hari Gopar Kumai Gopar Kumai Jai Jai Gopar Kumai Gopar Kumai Gopar Kumai Gopar Kumai Gopar Kumai Gopar Kumai सेवेला पूर्णविराम देतो. यावर्षी खरं तर मागेही मला एकदा त्यांनी आमंत्रण दिलं होतं सिद्धेश्वर महाराजांनी, पण तेव्हा येणं घडलं नाही. यावर्षी येणं घडलं. करता आली तशी सेवा केली. प्रभूचरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा साधू समाज यांच्या चरणी अभिवादन करून सेवेला पूर्णविराम. जय जय